नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सामान्य क्षण नाही, ही केवळ एक ऐकण्यासारखी गोष्ट किंवा करमणूक नाही, तर साक्षात स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला हा एक दुर्मिळ संकेत आहे. तुमचे मन स्थिर करा, दीर्घ श्वास घ्या आणि मी जे सांगतोय ते अगदी मनाच्या गाभायात साठवून ठेवा. तुम्हाला वाटत असेल की हा केवळ योगायोग आहे, पण नाही. ब्रह्मांडात पानाची हालचाल सुद्धा स्वामींच्या इच्छेशिवाय होत नाही. तिथे तुम्ही हा संदेश ऐकणे हा तर मोठा संकेत आहे. म्हणूनच मी तुम्हाला पूर्ण अधिकाराने सांगतो. कोया कागदावर लिहून घ्या, पुढच्या काही तासात तुमच्या दारात उभी असेल ती आनंदाची बातमी. स्वामींचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. होय, हे अगदी त्रिवार सत्य आहे. आणि याची प्रचिती तुम्हाला येत्या काही प्रहरातच येणार आहे. मला तुमची अवस्था समजत आहे. बाहेरून तुम्ही कितीही शांत दिसत असला तरी तुमच्या मनात विचारांचे वादळ सुरू आहे. डोळ्यात पाणी नसले तरी मन आपल्यात रडत आहे. कित्येक रात्री तुम्ही छताकडे पाहत जागून काढल्या आहेत. माझे दिवस कधी पालटणार, माझ्या वाट्याला आलेले हे दुःख कधी संपणार. स्वामी, तुम्ही माझी हाक का ऐकत नाही? असे असंख्य प्रश्न तुमच्या काळजाला रोज कुरतडत आहेत ना? कधी पैशांची चणचण, कधी घरातली भांडणे, कधी मुलांच्या भविष्याची काळजी, तर कधी असाध्य आजारपण. या चक्रव्यूहात तुम्ही इतके अडकला आहात की आता आशेचा किरण सुद्धा तुम्हाला धूसर वाटू लागला आहे. पण बाळा, थांब, निराश होऊ नकोस. ज्या क्षणाची तू वाट पाहत होतास तो क्षण आता तुझ्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा संवाद किंवा हा संदेश अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नकोस, कारण अर्धवट ज्ञान आणि अर्धवट श्रद्धा कधीच फळ देत नाही. जर आज तुम्ही या क्षणाला पाठ फिरवली तर कदाचित नशिबाने तुमच्यासाठी उघडलेले दार पुन्हा बंद होईल. स्वामींची परीक्षा घेण्याची ही वेळ नाही, तर स्वामींवर विश्वास ठेवण्याची ही वेळ आहे. पुढची काही मिनिटे जगाचा विसर पाडून फक्त आणि फक्त या शब्दांवर लक्ष केंद्रित कर. कारण हे शब्द माझे नाहीत, हे साक्षात अक्कलकोट निवासी स्वामींची वाणी आहे. तुम्हाला आठवते, काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर उभे राहून हात जोडून एक मागणी केली होती. डोळे मिटून तुम्ही काहीतरी मागितले होते. ती मागणी, ती इच्छा स्वामींनी ऐकली आहे. त्या अर्जीवर आज शिक्का मोहरतब झाले आहे. निसर्गातील लहरी बदलल्या आहेत. तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊ लागली आहे. तुम्हाला कदाचित जाणीव नसेल, पण गेल्या काही तासांपासून तुम्हाला काही शुभ संकेत मिळत आहेत. कधी अचानक कोणाचा तरी फोन येणे, कधी रस्त्यात एखादी चांगली गोष्ट दिसणे, किंवा अगदी विनाकारण मनाला वाटणारी शांतता. हे दुसरे तिसरे काहीही नसून ती आनंदाची बातमी तुमच्या दिशेने प्रवास करत असल्याचे पुरावे आहेत. ज्याप्रमाणे काळे कुट्ट ढगांनंतर लख्ख होऊन प्रकाश पडते, ज्याप्रमाणे अमावस्येच्या अंधारानंतर पौर्णिमेचा चंद्र उगवतो, अगदी तसेच तुझे दिवस आता पालटणार आहेत. ज्या लोकांनी तुझा अपमान केला, ज्यांनी तुला हिणवले, ज्यांनी तुझ्या परिस्थितीवर हसून तुझी थट्टा केली, त्यांनाच आता चकित होण्याची वेळ आली आहे. कारण स्वामी समर्थ महाराज स्वतः तुझी ढाल बनून उभे राहिले आहेत. आतापर्यंत तू एकटा लढत होतास, म्हणून थकला होतास. पण आता तुझी लढाई स्वामी लढणार आहेत, आणि जेव्हा स्वामी रणात उतरतात तेव्हा विजय निश्चित असतो. फक्त अट एकच आहे, तुझा विश्वास डगमगायला नको. बाळा, स्वामींच्या या दरबारात तू आला आहेस, तर रिकाम्या हाताने कधीच परत जाणार नाहीस. पण ब्रह्मांडात एक नियम आहे, घेण्याआधी देणे शिकावे लागते. स्वामींकडून सुख हवे असेल तर आधी आपल्या मनाचा दरवाजा उघडा करावा लागतो. आज मी तुला एक छोटीशी सेवा सांगणार आहे, जे तुला या क्षणी जागेवरून उठता करायचे आहे. ही सेवा म्हणजे तुझ्या भक्तीची पावती असणार आहे. सगळ्यात आधी या पवित्र विचारांची या सत्संगाशी तुझे नाते घट्ट कर. तुला समोर जे सबस्क्राईब बटन दिसत आहे त्यावर स्पर्श करून या स्वामी परिवाराचा तू अविभाज्य भाग हो. हे केवळ एक बटन नाही,
तर ती एक शपथ आहे की स्वामी मी तुमचाच आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत तुमचाच राहीन. जेव्हा तू या परिवारात सामील होतोस तेव्हा तुझी हाक अक्कलकोट पर्यंत पोहोचण्यास मदत होते. हे नाते तोडू नकोस, कारण अशा पवित्र संवादातूनच जीवनाला दिशा मिळते. आता तुझ्या हृदयावर हात ठेव. तुला जर मनापासून वाटत असेल की स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तर या व्हिडिओला आपली पसंती दर्शव. तुझा एक अंगठा जेव्हा त्या चिन्हावर उमटतो तेव्हा समजायचे की तू स्वामींच्या चरणावर एक सुगंधी फूल वाहिले आहे. तुझी पसंती हीच तुझी श्रद्धा आहे. कंजूशी करू नकोस, कारण मनाने उदार असलेल्यांच्याच झोळ्या स्वामी भरत असतात. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सुख वाटल्याने वाढते आणि दुःख वाटल्याने कमी होते. तुझ्या ओळखीच्या नात्यातील किंवा मित्रपरिवारातील अशा एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाठव जो सध्या संकटात आहे. कदाचित तुझे एक छोटेसे पाऊल त्याच्या आयुष्यात उजेड पाडू शकेल. ही सुद्धा अन्नदान किंवा ज्ञानदान केल्यासारखीच सेवा आहे. जेव्हा तू दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी माध्यम बनतोस तेव्हा स्वामी तुझे अश्रू आपोआप पुसतात. त्यामुळे हा शुभ संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव. त्याला आपल्या जवळ ठेवू नकोस. खाली दिलेल्या जागेत जिथे आपले विचार मांडतो तिथे केवळ 2 शब्द लिही, श्री स्वामी समर्थ. हे केवळ टंकलेखन नाही, तर हे अक्कलकोटच्या दरबारात लावलेली तुझी हजेरी आहे. जेव्हा तू तिथे स्वामींचे नाव लिहितोस तेव्हा तुझी नोंद वरच्या दरबारात घेतली जाते. बघूया आज किती भक्त आपली हजेरी लावण्यासाठी उत्सुक आहेत. प्रत्येक अक्षरागणित तुझे प्रारब्ध बदलण्याची ताकद त्या नामस्मरणात आहे. आता मन मोकळे झाले आहे ना? आता तू स्वामींचे नाव घेऊन आपली उपस्थिती नोंदवली आहेस, सेवेचा वाटा उचलला आहेस. आता तुमचे पात्र रिकामे झाले आहे, जेणेकरून स्वामी त्यात आनंदाचा वर्षाव करू शकतील. आता पुढे जे मी सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल, कारण आता आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत की नक्की काय घडणार आहे. पुढे या 1 तासात कोणता संकेत तुम्हाला मिळणार आहे? शांत व्हा, अगदी शांत. आता तुझ्या मनाचा गोंधळ थांबव, कारण आता मी जे रहस्य उलगडणार आहे ते ऐकण्यासाठी तुझे मन एखाद्या संथ तलावासारखे निवांत असणे आवश्यक आहे. पुढच्या 1 तासात म्हणजेच सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी किंवा उद्याची सकाळ उजाडण्यापूर्वी तुझ्या दारात बातमी येणार आहे. ती साधीसुधी नसेल, ती बातमी तुझ्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी असेल. तुला आठवतंय, गेल्या कित्येक महिन्यापासून तू एक विशिष्ट गोष्टीसाठी तळमळत होतास. हे काम का होत नाही, अडथळे का येत आहेत, असे म्हणून तू स्वतःलाच दोष देत होतास. पण बाळा, ती तुझी चूक नव्हती. ती फक्त वेळ योग्य नव्हती. पण आता ती शुभ घडी आली आहे. ग्रहांची दशा बदलली आहे आणि स्वामींची दिशा तुझ्या घराकडे वळली आहे. लिहून घे, पुढच्या 1 तासात तुझ्या कानावर अशी एक बातमी येईल की जी ऐकून तुझ्या कानांवर विश्वास बसणार नाही. कदाचित ज्या पैशांसाठी तू वणवण भटकत होतास, कुणाकडे तरी हात पसरत होतास, त्या आर्थिक अडचणीचा मार्ग मोकळा झाल्याचा निरोप तुला मिळेल. जे कर्ज तुझ्या छातीवर ओझ्यासारखे बसले होते ते हलके होण्याचा मार्ग तुला सापडेल. लक्ष्मी स्वतः तुझ्या उंबरठ्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे, फक्त तू तिला ओळखायला शिक. किंवा असेही होऊ शकते की तुझ्या घरात, नात्यात किंवा मनाच्या गाभायात जो दुरावा निर्माण झाला होता तो विरघळून जाईल. ज्या व्यक्तीच्या एका शब्दासाठी आसुसला होतास, कदाचित त्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीशी संबंधित आनंदाचा निरोप तुला मिळेल. ज्या घरात भांडणांचे आवाज घुमत होते तिथे शांततेची आणि समंजसपणाशी झुलूक येईल. हे स्वामींचे नियोजन आहे. त्यांनी ठरवले आहे की आता तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा पूर थांबवायचा आणि तिथे समाधानाचे हास्य फुलवायचे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तू एखाद्या आजाराने त्रस्त असशील किंवा घरात कुणीतरी अंथरुणावर खिळून असेल आणि डॉक्टरांचे उपचारही थकले असतील,
तर चमत्कार होण्याची हीच ती वेळ आहे. पुढच्या काही प्रहरात तुला असा एखादा उपाय, एखादा औषध किंवा एखादा वैद्य भेटेल जो तुझ्यासाठी साक्षात देवदूत ठरेल. शरीरातली व्याधी कमी होऊन एक नवीन चैतन्य संचरण्याचा अनुभव तुला येईल. ही आनंदाची बातमी कुठल्याही स्वरूपात येऊ शकते, ती टपालाने येईल. एखाद्या व्यक्तीच्या रूपानेही किंवा अचानक तुला अंतर्ज्ञान होईल की अरे, माझा रस्ता तर सापडला, पण हे घडणार नक्की, कारण जेव्हा स्वामींचा आशीर्वाद मिळतो तेव्हा अशक्य कोटी गोष्टीही शक्य होतात. भिंतीलाही दरवाजे पडतात आणि वाळवंटातही कमळ फुलते. फक्त आता तुला एक गोष्ट करायची आहे, त्या येणाऱ्या आनंदाचे स्वागत करण्यासाठी तुला तयार व्हायचे आहे. मनातली शंका काढून टाक, हे खरेच होईल का? हा प्रश्नच तुझ्या यशाचा शत्रू आहे. हे होणारच आहे. हा विश्वास तुझ्या विजयाची गुरुकिल्ली आहे. आता श्वास रोखून धर, कारण पुढच्या आणि अंतिम भागात मी तुला सांगणार आहे की ही बातमी आल्यावर तुला काय करायचे आहे, जेणेकरून हे सुख तुझ्याकडे कायमचे टिकून राहील. बाळा, सावध राहा, कारण सुख पचवणे हे दुःख पचवण्यापेक्षा जास्त कठीण असते. जेव्हा ती आनंदाची बातमी तुझ्या दारात येईल तेव्हा भान हरपून जाऊ नकोस. आनंदात वाहून जाऊन अशी चूक करू नकोस ज्यामुळे आलेली लक्ष्मी परत माघारी फिरेल. म्हणूनच आता मी जे सांगतोय ते तुझ्या काळजावर कोरून ठेव. जेव्हा ती शुभ वार्ता तुझ्या कानावर पडेल तेव्हा सर्वात आधी धावत जाऊन कुणाला सांगू नकोस किंवा गल्लीत जाऊन दवंडी पिटवू नकोस. त्या पहिल्या पवित्र क्षणी तुला फक्त एकच गोष्ट करायची आहे. तू जिथे कुठे असशील तिथेच थांब, शांतपणे डोळे मिट आणि मनातल्या मनात आपल्या स्वामींची ती तेजस्वी मूर्ती डोळ्यांसमोर आण. त्या पहिल्या आनंदाचा मान दुसरा तिसरा कुणाचाही नसून फक्त आणि फक्त माझ्या स्वामींचा आहे. त्या क्षणी जमिनीवर डोकं टेकवून साष्टांग नमस्कार घालून फक्त एवढेच म्हण, स्वामी, हे तुझेच होते आणि तुझ्यामुळेच मला मिळाले आहे. यात माझे कर्तृत्व काहीच नाही. हे सुख माझ्या पदरात टाकल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. जेव्हा तू यशाचे श्रेयस स्वामींना देतोस तेव्हा त्या यशाला जगाची किंवा कोणा ईर्ष्या करणाऱ्यांची दृष्ट लागत नाही. जगाला ओरडून सांगण्याआधी निवांतपणे आपल्या स्वामींना सांग, कारण जगाला तुझ्या आनंदात कदाचित मत्सर वाटेल, हेवा वाटेल, पण स्वामींना तुझ्या आनंदात फक्त आणि फक्त आईसारखे कौतुक वाटेल. आणि एक गुपित सांगू, आनंदाची बातमी मिळाल्यावर तुझ्या घरातील देवघरात साखरेचा खडा किंवा गुळाचा तुकडा स्वामी समोर प्रसाद म्हणून ठेव. आणि एक पक्का संकल्प कर की स्वामी, आज तुम्ही माझे रिकामी झोळी भरली आहे. या सुखाचा, या धनाचा किंवा या मिळालेल्या संधीचा वापर मी कधीही कोणाचे वाईट करण्यासाठी करणार नाही. मी माझी माणुसकी कधीच सोडणार नाही. कारण बाळा, स्वामी अशाच भक्ताच्या पाठीशी उभे राहतात ज्याचे पाय यशाच्या शिखरावर असूनही जमिनीवर असतात. अहंकार हा सुखाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे मी मिळवले, हे माझ्यामुळे झाले, असा विचार जरी तुझ्या मनात शिवला तरी ते सुख अवघडकेचे ठरेल. हे सर्व स्वामींनी केले. हा भाव ठेवला तर ते सुख 7 जन्मापर्यंत तुझी साथ सोडणार नाही. आजची रात्र आणि येणारा दिवस तुझ्यासाठी परीक्षेचा आणि प्रचितीचा आहे. खिडकी बाहेर आकाशाकडे बघ, तेच तारे, तोच चंद्र साक्ष देत आहे की तुझी वेळ आता बदलली आहे. आता रडणे बंद कर आणि स्वागताची तयारी कर. तुझ्या दारात आनंदाचे तोरण बांधण्याची वेळ आली आहे. जा आता निश्चिंत हो, तुझा सर्व भार आता स्वामींनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे पावसाच्या सरीसारखी असते. पाऊस पडण्याआधी जसा थंड वारा सुटतो, मातीचा सुगंध दरवळतो आणि आपल्याला कळते की आता पाऊस येणार आहे. अगदी तसेच ती मोठी बातमी तुमच्या दारात येण्याआधी निसर्ग तुम्हाला काही गुपित इशारे देत असतो. हे इशारे ओळखायला शिका, कारण तेच तुम्हाला सांगतील की
तुमची वेळ बदलली आहे. कदाचित हा व्हिडिओ पाहता पाहता हा संवाद संपल्यावर लगेचच तुम्हाला तुमच्या शरीरात एक वेगळीच अनोखी सळसळ जाणवेल, उगाचच अंगावर शहारे येतील किंवा डोळ्यांच्या कडा अचानक पाणवतील. हे दुःखा मुले नाही, तर त्या येणाऱ्या आनंदाचे ते पडसाद आहेत. जर तुम्हाला अचानक विनाकारण खूप हलकं आणि प्रसन्न वाटू लागलं, मनातली भीती कुठल्या कुठे पळून गेली असं वाटलं तर समजून जा, स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. ती गुड न्यूज आता फक्त काही पावलांवर आहे. अजून एक लक्षण सांगतो, बारकाईने लक्ष द्या. पुढच्या काही तासात तुमच्या घरात किंवा परिसरात तुम्हाला काही गोष्टी सहज दिसतील. एखादे लहान मूल तुमच्याकडे बघून निरागसपणे हसले, किंवा रस्त्याने जाताना अचानक गायीचे दर्शन झाले, किंवा मंदिराच्या देवघरातून फुलाचा किंवा उदबत्तीचा सुगंध वायाच्या झुलूक सोबत तुमच्या नाकापर्यंत आला, तर दुर्लक्ष करू नका. हे साधे प्रसंग नाहीत, हे स्वामींनी पाठवलेले दूत आहेत, जे तुमच्या कानात सांगायला आले आहेत की तयार राहा, तुझे नशीब उघडले आहे. कधी कधी तर असंही होईल की खूप दिवसापासून हरवलेली एखादी वस्तू अचानक सापडेल, किंवा ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडत नव्हते ते अचानक कुणाच्या तरी बोलण्यातून तुम्हाला मिळेल. हे ते संकेत आहेत. ब्रह्मांड तुमच्याशी बोलू पाहते. तुमच्या मनाची ग्राहिका शक्ती वाढवा. बऱ्याचदा आपण आपल्या काळजीत इतके बुडालेले असतो की स्वामींनी पाठवलेले हे शुभ शकून आपल्याला दिसतच नाहीत, आणि मग आपण म्हणतो, स्वामी तुम्ही माझ्याकडे बघत नाही. पण बाळा, स्वामी भक्त आहेत, ते खुणावत आहेत, तूच डोळे झाकून बसला आहेस. आता डोळे उघड. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या छोट्या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने बघ. आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल, जर मला असे संकेत मिळाले नाहीत तर मग माझ्या वाट्याला आनंद येणार नाही का? अशी शंका मनातही आणू नका. कारण प्रत्येक भक्ताचे ओंजळ भरण्याची स्वामींची पद्धत वेगळी असते. काहींना संकेत मिळतात, तर काहींना थेट फळ मिळते, पण मिळते नक्कीच. पण या प्रतीक्षाच्या काळात, म्हणजेच आतापासून तर ते बातमी मिळेपर्यंतच्या काळात, तुम्हाला तुमचे मन सांभाळायचे आहे. कारण हा मधला काळ खूप नाजूक असतो. याच काळात आपली श्रद्धा डगमगण्याची शक्यता असते. सैतान किंवा अमंगल विचार याचवेळी तुमच्या मनावर हल्ला करतात. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी एक अभेद्य कवच मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे. ते कवच धारण केले की जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आनंदाच्या आड येऊ शकणार नाही. लक्षात घ्या, ज्या क्षणी तुम्ही स्वामींवर आपला भार टाकता, त्या क्षणापासून काळजी करणे हा तुमच्या भक्तीचा अपमान ठरतो. ही मधली वेळ, हा कालावधी म्हणजे तुमच्या संयमाची, तुमच्या समोरची खरी कसोटी आहे. जेव्हा मातीत बी पेरले जाते, तेव्हा ते लगेच जमिनीच्या वर येत नाही. त्याला थोडा काळ अंधारात मातीच्या कुशीत राहावे लागते. अगदी तसेच तुमचे नशीब आता आकार घेत आहे. ते अंकुरित होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे उतावीळ होऊन ती माती शंकेने उकरू नका. श्रद्धेने फक्त खत पाणी घालत रहा. या काळात, म्हणजे आनंदाची बातमी येईपर्यंत, तुमच्या मनात अनेक अमंगल विचार डोकावण्याचा प्रयत्न करतील. कसे होईल, कुठून येईल, हे शक्य आहे का, हे प्रश्न भुंग्यासारखे मनाला पोखरू पाहतील. तुमचे मन तुम्हाला भूतकाळातील अपयशाची आठवण करून देईल. पण याच वेळी तुम्हाला सावध राहायचे आहे. मी सांगितलेले ते अभेद्य कवच दुसरे तिसरे काही नसून तुमचे अखंड नामस्मरण आणि सकारात्मक विचार आहेत. जेव्हा मनात भीतीची पालचूक चुकते, छातीत धडधड वाढते, तेव्हा श्वासाच्या लूवर केवळ आणि केवळ आपल्या स्वामींचे नाव घ्या. तुमच्या मुखातून पडणारे स्वामींचे नाव हे एका अग्नीसारखे असते, जे वाटेत येणाऱ्या सर्व नकारात्मक लहरींना, वाईट गोष्टींना जाळून खाक करते. तुम्ही स्वतःला एक वचन द्यायचे आहे, जोपर्यंत ती बातमी कानावर येत नाही, तोपर्यंत मी माझ्या चेहऱ्यावरचे हास्य मावळू देणार नाही. कारण रडक्या आणि उदास चेहऱ्याकडे लक्ष्मी सुद्धा पाठ फिरवते, पण जिथे उत्साह आणि आनंद असतो तिथे ती स्वतःहून चालत येते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घराचे वातावरण आता बदलणे तुमच्या हातात आहे. उगीच जुन्या तक्रारी काढू नका. घरातील कोणाशीही अगदी लहानातल्या लहान कारणावरून वाद घालू नका. कारण वादविवादात आणि चिडचिडीत जी तुमची आत्मिक शक्ती वाया जाते, तीच शक्ती तुम्हाला तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणार आहे. ती शक्ती अशी वाया घालवू नका. शांत रहा. शक्य असल्यास मौन पाळा. जेवढे तुम्ही शांत राहाल तेवढे तुम्हाला स्वामींचे शब्द आणि योजना स्पष्ट ऐकू येतील. स्वतःला सत्य सांगा, मी पात्र आहे. मी त्या सुखाचा स्वीकार करण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे. स्वामींनी माझ्यासाठी जे निवडले आहे ते उत्तमच असणार आहे. आत्मविश्वासच त्या आनंदाच्या बातमीला तुमच्याकडे ओढून आणणाऱ्या चुंबकाचे काम करेल. आता आपण या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला हे समजून घेणे गरजेचे आहे की स्वामी जेव्हा काही देतात तेव्हा ते फक्त तुम्हालाच देत नाहीत, तर तुमच्या माध्यमातून तुमच्या पुढच्या पिढीचेही कल्याण करत असतात. हा आशीर्वाद केवळ तात्पुरता नसून तो वंशपरंपरेने चालत येणारा आनंद असणार आहे. पण हे टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागणुकीत एक छोटासा पण अत्यंत प्रभावी बदल करावा लागेल. तो बदल काय हे ऐकणे तुमच्या भविष्यासाठी अनिवार्य आहे. तो बदल दुसरा तिसरा काही नसून तुझ्या मनातील माफ करण्याची वृत्ती आहे. होय, हे ऐकायला सोपे वाटेल, पण हेच सर्वात कठीण आणि महत्त्वाचे पाऊल आहे. तुला जर वाटत असेल की स्वामींनी दिलेले सुख, ती येणारी आनंदाची बातमी तुझ्याकडे आणि तुझ्या पिढ्यांकडे टिकून राहावी, तर तुला तुझ्या हृदयाचा तो कप्पा रिकामा करावा लागेल. जिथे तू जुन्या रागाचा, द्वेषाचा आणि बदला घेण्याच्या भावनेचा कचरा साठवून ठेवला आहेस, सांग मला, ज्या पेल्यात आधीच गढूळ पाणी भरलेले आहे त्यात स्वामी अमृत कसे ओततील? जर ओतले तरी ते सांडून जाईल किंवा त्या गढूळ पाण्यात मिसळून खराब होईल. त्यामुळेच ती आनंदाची बातमी स्वीकारण्याआधी तुला आज याच क्षणी त्या सर्व लोकांना माफ करायचे आहे, ज्यांनी तुला भूतकाळात त्रास दिला आहे, ज्यांनी तुझा अपमान केला, ज्यांनी तुमची फसवणूक केली किंवा ज्यांच्यामुळे तुझे डोळे भरून आले. त्या सर्वांना मनातून मुक्त कर. त्यांना माफ करणे म्हणजे त्यांचे वागणे योग्य होते असे नाही, तर त्यांना माफ करणे याचा अर्थ असा की आता मी माझ्या आनंदाच्या आड माझ्या भूतकाळाला येऊ देणार नाही. जोपर्यंत तू मनात त्यांच्याबद्दल कडवटपणा ठेवशील तोपर्यंत तू स्वतःलाच शिक्षा देत राहशील. जळणारा निखारा दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात धरला तर आधी स्वतःचाच हात जळतो. हा द्वेषाचा निखारा आता खाली टाकून दे. स्वामींना सांग, महाराज करतो. मला आता हलके व्हायचे आहे. ज्या क्षणी तू मनातून म्हणशील की मी सर्वांना माफ केले, त्या क्षणी तुझ्या नशिबाच्या आड आलेला तो सर्वात मोठा काळा दगड बाजूला होईल. प्रवाहाचा रस्ता मोकळा होईल. तुझी अडकलेली कामे मार्गी लागण्याचे हेच सर्वात मोठे गुपित आहे. अनेकदा आपली कामे बाहेरच्या जगामुळे नाही तर आपल्याच मनातील गाठीमुळे अडकलेली असतात. श्वास मोकळा होईल आणि जेव्हा मन इतके निर्मळ होते तेव्हा तिथे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वती वास करायला येतात. आता तुझे घर आणि तुझे मन दोन्ही स्वच्छ झाले आहेत. तू सेवेचा संकल्प केला आहेस. तू रागाचा त्याग केला आहेस. आता तू पूर्णपणे तयार आहेस. पण ती आनंदाची बातमी आल्यावर तुझे पहिले पाऊल काय असावे किंवा ती बातमी मिळाल्यावर समाजातील नातेवाईकांमधील लोकांच्या नजरेपासून तुझे रक्षण कसे करायचे? कारण चांगल्या गोष्टीला दृष्ट लवकर लागते. यशाच्या शिखरावर चढताना पाय खेचणारी खूप भेटतील. अशावेळी स्वामींनी दिलेले हे वैभव आणि सुख सुरक्षित ठेवण्यासाठी तुला एक विशेष कृती करावी लागेल. ती कृती काय आहे आणि ती कशा पद्धतीने करायची आहे हे मी तुला पुढच्या भागात सांगणार आहे. तो भाग तुझ्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. बाळा ऐक, जगात एकट्याने लढणे कठीण असते. पण जेव्हा आपण सत्संगात असतो, म्हणजेच चांगल्या लोकांच्या, भक्तांच्या मेळ्यात असतो, तेव्हा मोठे संकटही वाळूच्या कणासारखे शिल्लक वाटते. स्वामींचे हे जे कुटुंब आहे, हा जो भक्तांचा मेळा आहे,
त्यापासून तू अजून दूर का? जर तू अजूनही काठावर उभा राहून फक्त पाहत असशील तर आता प्रवाहामध्ये उतरण्याची वेळ आली आहे. ज्यांनी अजूनही या स्वामी परिवारात स्वतःला सामावून घेतले नाही. जेव्हा आपण संतांच्या विचारांशी जोडले जातो तेव्हा आपली विचारशक्ती प्रगल्भ होते. आता तू या कुटुंबाचा भाग झाला आहेस. आता तू एकटा नाहीस. हजारो भक्तांची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. आता या सुरक्षित वातावरणात मी तुला ती गुप्तकृती सांगणार आहे, जी तुला आनंदाची बातमी मिळाल्यानंतर करायची आहे, जेणेकरून लोकांची नजर तुझ्या सुखाला लागणार नाही. अनेकदा खूप कष्टाने मिळालेले यश दृष्ट लागल्यामुळे मातीमोल होते. ते टाळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रज्ञांनी सांगितलेला एक साधा पण अत्यंत प्रभावी तोडगा आता मी उघडणार आहे. हा तोडगा करण्यासाठी तुला बाजारातून काहीही विकत आणायची गरज नाही. ते तुझ्या घरातच उपलब्ध आहे. फक्त ते वापरण्याची पद्धत आणि वेळ अचूक असली पाहिजे. आता अगदी सावध चित्ताने ऐक. आपल्या शास्त्रात एक म्हण आहे, झाडाला फळे लागली की त्याला दगड मारणारे वाढतात, तसेच जेव्हा माणसाचे नशीब उफळते तेव्हा त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारीही निर्माण होतात. कधी कधी हे लोक परके नसतात, तर आपले जवळचे असतात, ज्यांना कळत नकळत आपल्या प्रगतीचा मत्सर वाटतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. म्हणून ती आनंदाची बातमी पचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी तुला मिठाचा एक छोटासा उपाय करायचा आहे. जेव्हा ती वार्ता तुझ्या कानावर पडेल आणि तुझा पहिला आनंद उत्सव साजरा होईल, तेव्हा घरात कोणालाही न सांगता स्वयंपाक घरातील थोडे खडे मीठ म्हणजे जाडे मीठ आपल्या उजव्या हातात घे. मिठामध्ये नकारात्मक आणि अमंगल शक्ती शोषून घेण्याची प्रचंड ताकद असते. ते मीठ उजव्या हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या आत उभे राहून आपल्यावरून आणि आपल्या कुटुंबावरून मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणत 3 वेळा उतरवून घे. म्हणजेच ओवाळून घे आणि त्यानंतर ते मीठ धावत्या पाण्यात सोडून दे किंवा घरातील धुण्याच्या जागेत टाकून त्यावर पाणी सोडून दे. जसे ते मीठ पाण्यात विरघळून नाहीसे होईल तशीच तुझ्या आनंदावर पडलेली किंवा पडू शकणारी कोणाचीही वाईट नजर, कोणाचेही शाप आणि अडथळे त्या पाण्यासोबत वाहून जातील. हा उपाय ऐकायला साधा वाटला तरी याचा परिणाम जबरदस्त आहे. हे तुझे सुरक्षा कवच आहे. यासोबतच दुसरा आणि सर्वात कठीण नियम तुला पाळायचा आहे, तो म्हणजे गर्भावस्थेतील गुप्तता. तुला माहीत आहे का? बी जमिनीत पेरल्यावर ते लगेच उकरून बघितले तर ते मरून जाते. त्याला अंधारात मातीच्या कुशीत कोणाच्याही नजरेविना काही काळ वाढू द्यावे लागते. तसेच तुझ्या यशालाही सुरुवातीच्या काळात गुप्त ठेवणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुझ्या हातात फळी येत नाही, जोपर्यंत ती आनंदाची बातमी पूर्णपणे सत्यात उतरत नाही, म्हणजेच कागदपत्रे हातात येत नाहीत, किंवा तो पैसे बँकेत जमा होत नाही, किंवा तो शुभप्रसंग प्रत्यक्षात घडत नाही, तोपर्यंत गाजावाजा करू नकोस. होणार आहे, येणार आहे अशा वल्गना करू नकोस, कारण अर्धवट शिजलेली अन्न पोटाला त्रास देते आणि वेळाधी फुटलेली बातमी कामाचा नाश करते. स्वामींना मौन प्रिय आहे. तू बघितले असशील, समर्थांचे अनेक भक्त कमी बोलतात आणि जास्त कृती करतात. या सुखाच्या काळात तू जितका शांत राहशील तितके तुझे तेज वाढेल. लोक विचारतील, तू इतका आनंदी कसा? तुझ्या चेहऱ्यावर हे तेज कशाचे? तेव्हा फक्त स्मिता हास्य कर आणि मनात म्हण, ही माझ्या स्वामींची किमया आहे. पण सावधान, अजून एक धोका संभवतो. कधी कधी यश मिळाल्यावर आपल्या जुन्या सवयी पुन्हा डोकं वर काढतात. आता काय, आता तर सगळं मिळालं, आता कशाला हवी सेवा? असा विचार मनात आला की समजायचे अधोगती सुरू झाली. सुखात स्वामींना विसरणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. ही चूक तुझ्याकडून होऊ नये म्हणून आणि हे सुख कायमचे तुझ्या घरी मुक्कामाला यावे म्हणून तुला तुझ्या दिनचर्येत एक कायमचा बदल करावा लागेल. तो बदल कोणता?
ज्यामुळे साक्षात अन्नपूर्णा माता तुझ्या स्वयंपाक घरात आणि कुबेर तुझ्या तिजोरीत वास्तव्य भरतील. हे गुपित मी तुला पुढच्या भागात सांगणार आहे बाळा. आता जे मी तुला सांगणार आहे ते या संपूर्ण संवादाचे सार आहे. स्वामींनी तुला भरभरून देण्याचे ठरवले आहेच, पण ते टिकवण्यासाठी तुला तुझ्या वागण्यात एक राजा हंसासारखा बदल करावा लागेल. तुला माहीत आहे का? राजहंस दूध आणि पाणी वेगळे करून फक्त दूध पितो, तसेच आता तुझ्या आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येतील. पण तुला फक्त त्यातील चांगले वेचायचे आहे आणि वाईट सोडून द्यायचे आहे. सर्वात पहिला आणि सुंदर विचार लक्षात ठेव. ज्या झाडाला जास्त फळे लागतात ते झाड नेहमी जमिनीकडे झुकलेली असते. आता तुझ्या आयुष्यात यशाची, धनाची फळे लागणार आहेत. अशावेळी ताठ उभे राहू नकोस, गर्वाने आकाशाकडे बघू नकोस. तर त्या फळांनी लद बदलेल्या झाडासारखा विनम्र हो. तुझी मान जेवढी स्वामींच्या चरणी आणि वडीलधायांच्या आदरासाठी झुकलेली असेल, तेवढीच तुझी कीर्ती आकाशाला भिडेल. नम्रता हा असा दागिना आहे जो माणसाला राजा बनवतो. दुसरी महत्वाची गोष्ट जी साक्षात अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करते. तुझ्या ताटात वाढलेले अन्न हे केवळ भूक क्षमवण्याचे साधन नाही, तर ते परब्रह्म आहे. आजपासून एक नियम कर. जेवताना ताटात आणण्याचा एकही कण वाया घालवायचा नाही. आणि शक्य असल्यास आपल्या जेवणाआधी एक घास, फक्त एक छोटासा घास, मुक्या प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी बाजूला काढ. जेव्हा तू त्या मुक्या जीवाच्या पोटाची खळगी भरतोस, तेव्हा त्याचा आशीर्वाद थेट ईश्वराच्या दरबारात पोहोचतो. ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो आणि जिथे अतिथी उपाशी जात नाही, त्या घराचा रस्ता लक्ष्मी कधीच विसरत नाही. तिसरा विचार जो तुला आतून श्रीमंत करेल, देणायाचे हात घेणायाच्या हातापेक्षा नेहमी वर असतात. याचा अर्थ असा नाही की तू खूप मोठे दान करावेस. स्वामींना तुझ्या सोन्याचांदीची हाव नाही, त्यांना हवी आहे ती तुझी दानत. तुझ्याकडे जे आहे त्यातील थोडेसे अगदी चिमूटभर दुसऱ्याला द्यायला शिक. कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणणे, कोणाचे अश्रू पुसणे किंवा तहानलेल्या पाणी पाजणे हे सुद्धा खूप मोठी सेवा आहे. जेव्हा तू समाजासाठी काहीतरी करतोस, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी सर्व काही करतात. आणि लक्षात ठेव, खरी श्रीमंती पैशात नाही तर समाधानात आहे. ती आनंदाची बातमी आल्यावर जे काही मिळेल त्यात समाधानी राहायला शिक. अजून हवे, अजून हवे ही हाव माणसाच्या सुखाची राख रांगोळी करते. स्वामी तुम्ही जे दिले आहे ते माझ्या पात्रतेपेक्षा जास्त आहे, ही भावना तुला खऱ्या अर्थाने सुखी करेल. बघताना तुला फक्त तुझा चेहरा दिसतो, पण स्वामींच्या डोळ्यात बघितले तर तुला तुझे भविष्य दिसेल. त्यामुळे जगाला काय वाटते याचा विचार करण्यापेक्षा माझ्या स्वामींना काय वाटते याचा विचार कर. तुझे चारित्र्य असे घडव की लोक म्हणतील हा स्वामींचा भक्त आहे, हा कधीच कोणाचे वाईट करू शकत नाही. तुझी ओळख हीच स्वामींची ओळख बनली पाहिजे. बाळा, डोळे उघडू नकोस. अजून आपली तपश्चर्या पूर्ण झाली नाही. तुला वाटले असेल की फक्त आशीर्वाद घेतला की काम झाले. असे नाही, खरी परीक्षा तर आता सुरू होत आहे. कारण जेव्हा एखादी मोठी शक्ती, मोठी सुखद घटना तुझ्या दिशेने येत असते, तेव्हा शेवटच्या क्षणी विघ्न निर्माण करण्यासाठी अनेक शक्ती टपलेल्या असतात. त्या शक्तींपासून तुझ्या त्या येणाऱ्या आनंदाचे रक्षण करण्यासाठी आपल्याला आता एक अभिमंत्रित कुंपण घालावे लागेल. पुढच्या काही तासात म्हणजेच ती बातमी येईपर्यंत तुला तुझ्या घराचे वातावरण एखाद्या मंदिरासारखे पवित्र आणि शांत ठेवायचे आहे. हे ऐकणे सोपे आहे, पण करणे कठीण आहे. कारण याच काळात तुझ्या घरात विनाकारण कटकट निर्माण होऊ शकते, कोणाचे तरी डोके दुखू शकते किंवा लहान मुले रडू शकतात. हे सर्व तुझे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न असतील, पण तुला, होय, फक्त तुला एका योग्यासारखेच स्थिर राहायचे आहे.
तुला तुझ्या घरातून विशेषतः तुझ्या मुखातून एकही अपशब्द बाहेर पडू द्यायचा नाहीये, कारण या काळात उच्चारलेला प्रत्येक शब्द सत्य होण्याची ताकद बाळगतो. जर तू चुकूनही म्हणालास की जाऊ दे माझे नशीबच खराब आहे, तर ती येणारी आनंदाची बातमी दारातून परत जाईल. म्हणून आता केवळ शुभ बोलायचे आहे आणि शुभच चिंतायचे आहे. आता एक विशेष गोष्ट आहे. तुझ्या घराची मुख्य प्रवेशद्वार आहे त्या उंबरठ्यावर आता अदृश्य स्वरूपात स्वामींचे 2 दूत पहारा देत आहेत. कशी कल्पना कर. ही केवळ कल्पना नाही, तर ती एक सत्य परिस्थिती आहे. तुझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे, मग तो दूधवाला असो वा पाहुणा असो किंवा भिकारी असो, त्याच्याकडे बघताना हा साक्षात स्वामींचा रूप आहे या भावनेने बघ. कारण स्वामी कोणाच्या रूपात येऊन तुला ती गुड न्यूज किंवा त्याचा संकेत देतील, हे ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही. कदाचित एखादा अनोळखी माणूस येईल आणि तुला काहीतरी सांगून जाईल, किंवा एखादा फोन येईल जो उचलण्यास तुला कंटाळा येईल. पण सावध राहा, तो फोन किंवा ती व्यक्तीच तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारी असू शकते. त्यामुळे आता आळस झटकून टाक. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक आवाजाला कान देऊन ऐक. आता तुला तुझ्या मनाची गती थोडी कमी करायची आहे. खूप धावपळ करू नकोस. जेवढे शरीर स्थिर राहील तेवढे मन स्थिर राहील आणि स्थिर पाण्यातच चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. तसेच स्थिर मनातच स्वामींचा संकेत स्पष्ट उमटेल. आता आपण एका अशा विधीकडे वळणार आहोत जो तुला कोणालाही सांगता अगदी गुपचूप करायचा आहे. हा विधी तुझ्या घरातली दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा कायमची बाहेर काढण्यासाठी आहे. जेणेकरून त्या आनंदाच्या बातमीला घरात प्रवेश करायला जागा मिळेल. भरलेल्या खोलीत नवीन फर्निचर ठेवता येत नाही, तसेच जुन्या कटकटी बाहेर काढल्याशिवाय नवीन सुख आत येत नाही. ती गुपचूप करायची कृती काय आहे आणि ती करण्यासाठी तुला घरातील कोणत्या कोप्याचा वापर करायचा आहे हे मी तुला पुढील भागात सांगणार आहे. हा भाग अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे याचे पालन काटेकोरपणे करावे लागेल. बाळा, आता श्वास रोखून धर. आपण त्या महत्त्वाच्या विधीकडे वळत आहोत. हा विधी करण्यासाठी तुला कोणत्याही अमावस्येची किंवा पौर्णिमेची वाट बघायची गरज नाही. कारण स्वामींचा आदेश आल्यावर प्रत्येक क्षण हा शुभमुहूर्त असतो. तुझ्या घराच्या कोपऱ्यात, भिंतींच्या आड आणि जुन्या वस्तूंमध्ये एक प्रकारची जडत बसलेली असते. हीच ती अलक्ष्मी आहे जी तुला पुढे जाऊ देत नाही. ती आनंदाची बातमी घरात प्रवेश करण्याआधी या अलक्ष्मीला घराबाहेर काढणे अनिवार्य आहे. त्यासाठी तुला स्वयंपाक घरात जायचे आहे आणि 2च वस्तू घ्यायचे आहेत. एक म्हणजे भीमसेनी कापूर आणि दुसरी म्हणजे 2 अखंड लवंगा, ज्याला फूल आहे अशा लवंगा. आता घरातील मध्यभागी किंवा देवघरासमोर बसून एका मातीच्या किंवा धातूच्या पात्रात तू कापूर आणि त्या लवंगा ठेव आणि जेव्हा तू ती काडी पेटवून त्या कापराला अग्नी देशील, तेव्हा त्यातून जो धूर निघेल त्याकडे एकटक बघ. तो जळता कापूर म्हणजे तुझे जळणारे संकट आहे. आणि त्या लवंगांचा तडजणारा आवाज म्हणजे तुझ्या मार्गातील अडथळे तुटत असल्याचा आवाज आहे. तो जळता कापूर घेऊन पूर्ण घरात, प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक खोलीत फिरत त्याचा तो सुगंधी आणि पवित्र धूर घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचू दे. तुला माहीत नाही, पण हा धूर त्या सर्व अदृश्य शक्तींना पळवून लावेल ज्या तुझ्या सुखाच्या आड भिंत बनवून उभ्या होत्या. बाथरूमच्या दरवाजापासून ते बाल्कनीपर्यंत हा अग्नी फिरवताना मनात फक्त एकच वाक्य उच्चारा, इडापिडा आणि बळीचे राज्य येऊ दे. माझ्या घरात माझ्या स्वामींचे चरण स्थिरावू दे. जेव्हा तू कापूर पूर्ण जळून त्याची राख होईल, तेव्हा समजून जा की तुझा भूतकाळातील वाईट काळ आता राख झाला आहे. त्या राखीला बोटाने स्पर्श करून आपल्या कपाळावर एक छोटासा टिळा लाव. हा विजयासाठी आहे. आता तुझे घर केवळ विटा मातीचे घर राहिले नसून ते एक ऊर्जा केंद्र बनले आहे. आता तुला जाणवेल की घरातील हवा बदलली आहे.
श्वास घेताना तुला एक वेगळाच हलकेपणा जाणवेल, डोके जे जड झाले होते ते शांत होईल. हे लक्षण आहे की जागा रिकामी झाली आहे, आता तिथे आनंदाची बातमी स्थानापन्न होऊ शकते. पण घर शुद्ध झाले, मन शुद्ध झाले, तरीही गोष्ट एक अजून बाकी आहे, ती म्हणजे तुझे शरीर, कारण की आनंदाची बातमी किंवा ती येणार वैभव तू तुझ्या शरीराने भोगणार आहेस. जर शरीरच साथ देणार नसेल तर त्या सुखाचा काय उपयोग. येणाऱ्या काळात तुझे आरोग्य निरोगी राहावे आणि तुला दीर्घायुष्य लाभावे यासाठी स्वामींनी एक अत्यंत साधा पण विज्ञानावर आधारित नियम सांगितला आहे. हा नियम तुझ्या अन्नाशी आणि झोपेशी निगडीत आहे. बऱ्याचदा आपण सुखाच्या नादात शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि तिथेच घात होतो. स्वामींना आपल्या भक्ताला केवळ श्रीमंत नाही तर निरोगी आणि बलवान बघायचे आहे. त्यासाठी पुढच्या भागात मी तुला सांगणार आहे की आजच्या रात्री झोपण्यापूर्वी तुला काय करायचे आहे आणि उद्याची सकाळ जी तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची सकाळ असणार आहे तिची सुरुवात कशी करायची आहे. बाळा, घर शुद्ध झाले, वातावरण मंगल झाले, पण लक्षात ठेव, शरीर माध्यम खलु धर्म साधन, म्हणजे कोणतेही सुख भोगण्यासाठी किंवा ईश्वराची सेवा करण्यासाठी हे शरीराचं पहिले साधन आहे. जर तुझी कायाच थकलेली असेल तर आलेले राजवैभव तू कसे उपभोगणार. स्वामींना तुला केवळ श्रीमंत बघायचे नाही तर त्यांना तुला ठणठणीत बघायचे आहे. आजची रात्र तुझ्यासाठी सामान्य रात्र नाही, ही काल रात्री नाही, तर ही तुझ्या आयुष्यातील शुभ रात्री ठरणार आहे. झोपण्यापूर्वी तुला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी प्रयोग करायचा आहे, जो तुझे अंतर्मन स्वामींच्या चरणाशी जोडून ठेवीन. जेव्हा तू बिछाण्यावर पडशील तेव्हा उशाशी पाण्याचे तांब्याचे किंवा स्टीलचे भांडे भरून ठेव. पाणी हे ईश्वराचे रूप आहे, त्यात आठवणी आणि विचार साठवून ठेवण्याची क्षमता असते. त्या पाण्याकडे बघत मनातील सर्व चिंता, भीती आणि उद्याची काळजी त्या पाण्यात विसर्जित कर. असे समज की तुझ्या डोक्यातील विचारांचे वादळ त्या पाण्यात उतरले आहे आणि मग ते पाणी पिऊ नकोस. होय, ते पाणी प्यायचे नाही, ते पाणी तसेच झाकून ठेव. हे पाणी तुझ्या मनातील नकारात्मकता शोषून घेईल. हे पाणी सकाळी उठल्यावर झाडाला घालायचे आहे. हे आप उद्या पाहू. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, झोपण्यापूर्वी शेवटचा विचार कोणता असावा. अनेकदा आपण दिवसभराच्या भांडणाचा किंवा पैशाच्या चिंतेचा विचार करत झोपतो आणि त्यामुळेच आपली स्वप्नही दूषित होतात. पण आज तुला नियम बदलायचा आहे. डोळे मिटल्यावर तुला स्वतःला एका सिंहासनावर बसलेले बघायचे आहे. होय, तू स्वतःला गरीब, लाचार समजू नकोस. तू स्वामींचा पुत्र किंवा कन्या आहेस. तू राजकुमार किंवा राजकुमारी आहेस. कल्पनेच्या जगात स्वतःला सुखी, समाधानी आणि आनंदाने भरलेले बघ. तुझ्या चेहऱ्यावर हास्य आहे. घरात सर्व काही सुरळीत चालू आहे. आणि स्वामी तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहे. हे दृश्य बघत बघतच तुला झोपेच्या अधीन व्हायचे आहे. याला योगनिद्रा म्हणतात. जेव्हा तू चांगल्या विचारांसह झोपतोस तेव्हा रात्रभर तुझे मन त्या चांगल्या गोष्टींना तुझ्या आयुष्यात ओढून आणण्याचे काम करते. रात्रभर स्वामी तुझे रक्षण करतील आणि उद्याची पहाट, आहा, उद्याची पहाट तुझ्यासाठी अशी उगवेल जणू काही सूर्य फक्त तुझ्यासाठीच प्रकाश घेऊन आला आहे. पण सावधान, सकाळी जाग आल्यावर डोळे उघडल्याबरोबर तुला एक चूक टाळायची आहे. 99% लोक हिचर करतात आणि नशीब हातावरून निसटते. सकाळी उठल्याबरोबर आपण मोबाईल बघतो किंवा घड्याळ बघतो किंवा कालच्या अपूर्ण कामांची आठवण काढतो. तुला हे करायचं नाही. उद्या सकाळी ज्याला आपण ब्रह्मा मुहूर्त म्हणतो किंवा जी पहिली जाग येते त्या पवित्र क्षणी तुला एक विशेष मंत्र उच्चारायचा आहे आणि एक विशिष्ट कृती करायची आहे. ही कृतीच ठरवेल की दिवसभरात ती आनंदाची बातमी तुला किती लवकर मिळेल. ती सकाळची पहिली कृती कोणती आणि तो जागृत मंत्र कोणता, हे ऐकण्यासाठी तुझे कान आतुर असले पाहिजे.
बाळा, आता ती वेळ आली आहे, पापण्या उघडपण बिछाण्यावरून उतरण्याची घाई करू नकोस. जगातील लाखो लोक डोळे उघडल्यावर त्या इलेक्ट्रॉनिक यंत्राकडे धाव घेतात, पण तुला तस करायचं नाही. तुझ्या दिवसाची सुरुवात आणि त्या आनंदाच्या बातमीचे स्वागत करण्यासाठी तुला सर्वात आधी तुझे दोन्ही तळहात एकमेकांना जुळवायचे आहेत. उघड्या पुस्तकाप्रमाणे ते तळहात तुझ्या डोळ्यासमोर धर. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी साक्षात तू मानत असलेल्या दैवताचा वास असतो. त्या हातांच्या रेषांकडे बघून एकच विचार कर की माझ्या हातावरील या रेषा आता सामान्य राहिल्या नाहीत, कारण आता या हातांचा ताबा स्वामींनी घेतला आहे. त्या पसरलेल्या ओंजलीत तुला तुझे भविष्य बघायचे आहे आणि त्यानंतर ते दोन्ही हात फिरवून आपल्या चेहऱ्यावरून मायेने फिरवायचे आहेत. ही तुझी दिवसातली पहिली सकारात्मक ऊर्जा असेल. जणू काही स्वामींनी स्वतः तुझ्या गालावर हात फिरवून तुला उठवले आहे असा भाव मनात ठेव. आता दुसरी महत्वाची कृती, जमिनीवर पाय टेकवण्याआधी थांब. ज्या धरती मातेच्या छातीवर आपण दिवसभर चालतो, नाचतो आणि भार देतो, तिची क्षमा मागणे हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण आहे. बिछाण्यावरून खाली वाकून उजव्या हाताने जमिनीला स्पर्श कर आणि तो हात कपाळाला लाव. मनात म्हण, हे धरणी माते, मी तुला स्पर्श करत आहे, मला माफ कर आणि आजच्या दिवसात मला स्थिर राहण्याची शक्ती दे. लक्षात घे, ज्याची सुरुवात कृतज्ञतेने होते त्याचा शेवट यशाने होतो. आता आठवतंय का? काल रात्री उशाशी ठेवलेले ते पाण्याचे भांडे, आता त्या भांड्याकडे बघ. त्या पाण्यात रात्रभर तुझ्या मनातील भीती आणि चिंता उतरले आहेत. आता ते पाणी तुला घरात कुठेही फेकायचे नाही किंवा सांड पाण्यात ओतायचे नाही. ते पाणी घेऊन सरळ घराच्या बाहेर किंवा खिडकीत असलेल्या एखाद्या कुंडीतील झाडाला अर्पण कर. तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकतोस. तेव्हा असा विचार कर की माझ्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी मी निसर्गाच्या हवाली केल्या आहेत. आता निसर्ग त्याचे खतपाणी करून मला त्याचे फळ देईल. हे पाणी पिता कामा नये हे लक्षात ठेव. आता तुझे शरीर हलके झाले आहे, मनावरचे ओझे उतरले आहे. आता तुला स्नान म्हणजे आंघोळ करायची आहे, पण हे नेहमी सारखी साधे स्नान नसेल. आजच्या स्नानाच्या पाण्यात तुला एक असा विशेष पदार्थ टाकायचा आहे की जो तुझ्या शरीराभोवती एक तेजोवलय तयार करेल. जेव्हा तू त्या पाण्याने आंघोळ करून बाहेर पडशील, तेव्हा तुझ्याकडे बघणायाला देखील हेवा वाटेल. तितके आकर्षण तुझ्या व्यक्तिमत्वात निर्माण होईल. तो विशेष पदार्थ कोणता? जो स्वयंपाक घरात सहज उपलब्ध आहे, पण त्याचे आध्यात्मिक महत्त्व कोणालाच माहीत नाही. ते गुपित आणि आंघोळ करताना म्हणायचं एक छोटासा मंत्र, हे आप पुढच्या भागात पाहणार आहोत. बाळा ऐक. ते दुसरे तिसरे काही नसून तुझ्या स्वयंपाक घरातील मसाल्याच्या डब्यात लपलेली ती सोन्यासारखी चमकणारी हळद आहेत. होय, चिमूटभर हळद. आपल्या संस्कृतीत हळदीला सुवर्ण म्हणजेच सोन्याचा दर्जा दिला आहे. ती मसाल्याचा पदार्थ नाही, तर ती गुरु ग्रहाचे प्रतीक आहे. आणि आपले स्वामी हेच साक्षात जगतगुरु आहेत. आजच्या स्नानाच्या पाण्यात तुला फक्त चिमूटभर हळद टाकायची आहे, पण ते टाकताना एक भाव मनात ठेव की हे हळदीचे पाणी नसून स्वामींच्या चरणांचा अभिषेक केलेले तीर्थ आहे. उजव्या हाताच्या तर्जनीने म्हणजे अंगठ्या शेजारील बोटाने ते पाणी गोल फिरव आणि त्यात श्री स्वामी समर्थ या नामाची ऊर्जा मिसळ. आता तू पहिला तांब्या जेव्हा तुझ्या डोक्यावर ओतशील, तेव्हा डोळे मिटून घे. अशी कल्पना कर की तुझ्या शरीरावरून केवळ पाणी खाली येत नाहीये, तर एक सुवर्ण रंगाचा प्रकाश तुझ्या मस्तकापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत वाहत आहे. तुझ्या अंगात विणलेले आळस, रोगराई, नकारात्मक विचार आणि लोकांची लागलेली वाईट नजर पिवळसर पाण्यासोबत वाहून गटारात जात आहे. तू आंघोळ करत नाहीस, तर तुझी शुद्धी होत आहे.
शरीराचा कानाकोपरा स्वच्छ करताना मनातल्या मळालाही घासून काढ. माझे शरीर हे स्वामींचे मंदिर आहे आणि आज मंदिरात देव येणार आहेत, म्हणून हे मंदिर चकाचक झालेच पाहिजे. हाच विचार मनात असू दे आणि हो, एक विशेष गोष्ट, आंघोळ करताना किंवा त्यानंतर आरशात बघताना स्वतःच्या शरीराची, रंगाची किंवा रूपाची निंदा करू नकोस. मी काळा आहे, मी जाड आहे असे म्हणून ईश्वराच्या निर्मितीचे अपमान करू नकोस. तू जसा आहेस तसाच स्वामींना प्रिय आहेस. जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हाच जग आणि ती येणारी लक्ष्मी तुझ्यावर प्रेम करेल. स्नान झाल्यावर शरीर स्वच्छ टॉवेलने पुसून घे आणि आज शक्य असल्यास एखादी स्वच्छ आणि धुतलेले वस्त्र परिधान कर. फाटलेले, मळलेले किंवा ज्याचा रंग उडाला आहे असे कपडे आज घालू नकोस. जर तुला शक्य असेल तर पिवळ्या, केशरी किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दे. काळा किंवा गर्द निळा रंग आज टाळला तर उत्तम, कारण आपल्याला प्रकाशाचे स्वागत करायचे आहे, अंधाराचे नाही. आता बघ आरशात, तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच सात्विक चमक, तेज तुला दिसेल. हे सौंदर्य क्रीम पावडरचे नाही, तर हे तुझ्या शुद्ध झालेल्या विचारांचे सौंदर्य आहे. आता तू बाहेरून स्वच्छ झाला आहेस आणि आतूनही शांत झाला आहेस. आता तू तयार आहेस त्या मुख्य भेटीसाठी. आता आपल्याला घरातील देवघरात जाऊन स्वामींच्या समोर उभे राहायचे आहे. पण तिथे गेल्यावर नुसते हात जोडायचे नाहीत, तर तिथे एक दिवा लावायचा आहे. पण हा दिवा नेहमीसारखा नसेल. त्या दिव्याच्या वातीचे तोंड कोणत्या दिशेला असावे आणि त्यात कोणते तेल असावे, जेणेकरून ती आनंदाची बातमी चुंबकासारखी खेचली जाईल. हे शास्त्र समजून घेणे खूप गरजेचे आहे. येणारा पुढचा भाग तुझ्या भक्तीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. बाळा, आता पाऊल टाक तुझ्या त्या छोट्याशा जगातील सर्वात शक्तिशाली जागेत, तुझ्या देवघरात. हे केवळ 4 भिंतींचे कोपरे नाहीत, तर हे तुझ्या घराचे ऊर्जा केंद्र आहे. इथेच तुझे नशीब बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता तो दिवा हातात घे. पण लक्षात ठेव, अंधारात चाचपणायाला जसा प्रकाश मार्ग दाखवतो, तसेच तुझ्या आयुष्यातील संकटाच्या अंधाराला चिरून ही आनंदाची बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवा दीपस्तंभाचे काम करणार आहे. पण हा दिवा लावताना एक चूक कधीच करायची नाही. दिव्याची वात नेहमी पूर्व दिशेला असावी. पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे, ती उगवत्या नशिबाची दिशा आहे. जेव्हा तू दिव्याचे तोंड पूर्वेकडे करतोस, तेव्हा तू ब्रह्मांडात संदेश पाठवतोस की मी प्रकाशाचे स्वागत करायला तयार आहे. जर तुला पैशांची किंवा संपत्तीची बातमी अपेक्षित असेल, तर तू वात उत्तर दिशेलाही करू शकतोस, कारण ती कुबेराची दिशा आहे. पण दक्षिण दिशेला चुकूनही वात करू नकोस. त्या दिव्यात काय असावे? शक्य असेल तर गाईचे साजूक तूप वापर. साजूक तुपाचा दिवा जळतो तेव्हा त्यातून निघणारी सात्विक लहरी वातावरणातील विषाणू आणि वाईट विचार दोन्ही नष्ट करतात. जर तूप नसेल तर तिळाचे तेल वापर. पण तेल आणि तूप एकत्र करण्याची चूक करू नकोस. आता काडी पेटीची काडी ओढ आणि त्या वातीला स्पर्श कर. ज्या क्षणी ती ज्योत प्रज्वलित होईल, त्या क्षणी फक्त दिव्याकडे बघू नकोस, तर त्या ज्योतीमध्ये आपल्या स्वामींचे रूप बघ. असा विचार कर की ही ज्योत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून स्वामींची दृष्टी आहे. ती आता तुझ्यावर पडली आहे. हात जोडून एकच प्रार्थना कर की भोवतीचा अंधार सरला आहे, आता फक्त तुझा प्रकाश उरला आहे. हे अग्निदेवा, तू साक्ष आहेस. आज माझ्या घरात येणाऱ्या सुखाचा तू पहिल्या साक्षीदार हो. बघ, त्या दिव्याच्या प्रकाशात तुझा देवघरातील मूर्ती किंवा तस्वीर कशी सोन्यासारखी चमकू लागली आहे. हे तेच आहे जे आता तुझ्या आयुष्यात उतरणार आहे. आता तुझे देवघर जागृत झाले आहे. स्वामींची मूर्ती आता केवळ धातूची किंवा कागदाची राहिली नसून ती आता सजीव झाली आहे. आता वातावरण पूर्णपणे तयार आहे. स्वामी आसनावर विराजमान झाले आहेत. आता वेळ आली आहे ती नैवेद्याची. पण स्वामींना काय आवडते? सोन्याचे दागिने नाही, पंचपक्वान्न नाही. स्वामी भुकेलेले आहेत.
पण ते फक्त तुझ्या भावाचे, पण तरीही शास्त्राप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे आनंदाची बातमी मिळण्याआधी स्वामींना एक विशेष गोड पदार्थ अर्पण करायचा असतो, ज्यामुळे त्यांच्या मुखातून तुझ्यासाठी फक्त आणि फक्त गोड आशीर्वादच बाहेर पडतील. तू साधा सोपा पण स्वामींना अत्यंत प्रिय असलेला नैवेद्य कोणता आणि तो अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. बाळा, आपले स्वामी हे राजयोगी आहेत, पण त्याहीपेक्षा ते एक अवधूत आहेत, फकीर आहेत. त्यांना चांदीच्या ताटाची किंवा सोन्याच्या वाटीची हाव नाही. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला भूक लागल्यावर त्याला आईच्या हाताची चव हवी असते, तसेच स्वामींना तुझ्या हाताने वाढलेल्या नैवेद्याची ओढ आहे. आज तुझ्या घरात जे काही साधे जेवण बनले असेल किंवा अगदी काहीच नसेल तर थोडीशी साखर आणि पाणी किंवा घरात उपलब्ध असलेल्या गुळाचा एक छोटा खडा आणि सुक्या खोब्याचा तुकडा घे. स्वामींना अत्यंत प्रिय आहे. कारण गुळ म्हणजे गोडवा आणि खोबरे म्हणजे कष्टाचे प्रतीक. एक छोटी स्वच्छ वाटी जमिनीवर ठेवण्याआधी जमिनीवर बोटाने पाण्याचे छोटे चौकोनी मंडळ काढ. त्या मंडळावरती वाटी ठेव. हे मंडळ म्हणजे स्वामींसाठी घातलेले आसन आहे. वाटीत तो प्रसाद ठेव आणि त्यावर जर तुझ्या दारात तुळस असेल तर ताजे तुळशी पत्र नक्की ठेव. कारण तुळस ही पवित्रतेची साक्ष आहे. आता डोळे मिट आणि अशी कल्पना कर की स्वामी तुझ्यासमोर प्रत्यक्ष बसले आहेत. जशी आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन प्रेमाने घास भरवते, तसा भाव तुझ्या मनात आण. उजव्या हाताने त्या वाटीतील नैवेद्य स्वामींच्या मुखाकडे नेल्याचा अभिनय कर किंवा मनानेच त्यांना भरव. आणि म्हण, स्वामी, माझ्याकडे जे होते ते मी तुम्हाला अर्पण केले आहे. यात माझी भक्ती मिसळली आहे, त्याचा स्वीकार करा. तू तो घास मनाने त्यांना भरवशील त्या क्षणी अक्कलकोट स्वामींना ढेकर येईल. तुझा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. हे साधे अन्न नाही तर तो महाप्रसाद झाला आहे. बाळा, घर हे केवळ विटा मातीचे नसते, तर तिथे राहणाऱ्या माणसांच्या मनांनी बनलेले असते. ज्या घरात सतत भांडणे, रडारड आणि एकमेकांचा अपमान होतो, त्या घरात स्वामींना सोन्याच्या ताटात जेवायला जरी वाढले तरी थांबत नाही. तिथे फक्त दारिद्र्य वास करते. म्हणून जर तुला ती आनंदाची बातमी कायमची टिकवायची असेल तर घरातील गृहलक्ष्मी आणि गृहस्वामीने म्हणजे नवरा बायकोने काही गोष्टी गाठ बांधून ठेवल्या पाहिजेत. सर्वात आधी घरातील स्त्रीसाठी, जी घराची अन्नपूर्णा आहे. माते, तू घराचा कणा आहेस. तुझा मूड, तुझी मनस्थिती संपूर्ण घराला ऊर्जा देत असते. स्वयंपाकघर हे तुझे कार्यक्षेत्र नाही, तर ते तुझे मंदिर आहे. कधीही कोणत्याही परिस्थितीत रडत रडत किंवा चिडून स्वयंपाक करू नकोस. कारण तुझ्या डोळ्यांनी अश्रू किंवा मनातील राग जेव्हा अन्नात उतरतो तेव्हा ते अन्न विष बनते. ते खाल्ल्यावर घरातल्यांची बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून जेव्हा गॅस पेटवशील तेव्हा चेहऱ्यावर हास्य आणि ओठावर श्री स्वामी समर्थ अशी भावना ठेव. तुझी ही एक कृती घराला आजारांपासून दूर ठेवेल. आता घरातील पुरुषासाठी, जो घराचा आधारस्तंभ आहे. बाळा, तू बाहेर कितीही मोठा अधिकारी असशील, पण उंबरठा ओलांडून आत आल्यावर तू फक्त एक सेवक असायला हवेत. आपल्या पत्नीचा, आईचा किंवा घरातील कोणत्याही स्त्रीचा अपमान विशेषतः अन्नावरून किंवा पैशावरून करू नकोस. ज्या घरात नारीचा सन्मान होतो तिथेच देवता रमतात. हे वचन खोटे नाही. ज्या दिवशी तू तुझ्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आणशील, त्या दिवशी समजून जा की तुझ्या बँक खात्यातील लक्ष्मी माघारी जाण्यासाठी पावलं उचलत आहे. स्त्रीचे अश्रू हे घरातील लागलेल्या प्रगतीला शाप असतात. तसेच दोघांनी मिळून पाळायचा एक नियम, तो म्हणजे दिवा लागण्याची वेळ. सूर्यास्त आणि रात्र यांच्यामधील वेळ, म्हणजेच साजवात, ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची असते. या वेळेत घरात झोपून राहणे, घरात अंधार ठेवणे किंवा यावेळी कडाक्याचे भांडण करणे हे महापाप आहे. यावेळी घरात फक्त देवाची आरती,
घंटानाद किंवा शुभ बोलणे झाले पाहिजे. जर यावेळी लक्ष्मी दारात आली आणि तिला आतून भांडणाचा आवाज आला तर ती उंबरठ्यावरूनच परत फिरेल. घरातील वडीलधायांचा मान राखणे ही स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे. त्यांचे थरथरते हात जेव्हा तुझ्या डोक्यावर येतात तेव्हा ते साक्षात स्वामींचे हात असतात. त्यांना दुखावून तू कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्या व्यर्थ आहे. आणि लक्षात ठेव, सुख वाटून घ्यायला शिक. आज तुला आनंदाची बातमी मिळणार आहे, पण म्हणून शेजायाला हिणवू नकोस. तुझ्या घरात गोडधोड शिजले असेल तर त्यातील एक वाटी शेजायाला नेऊन दे. वसुधाव्य कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हेच माझे कुटुंब आहे. हा विचार जेव्हा तुझ्या मनात रुजेल तेव्हा तुझे घर खऱ्या अर्थाने गोकुळ होईल. आता तुझे घर सुधारले आहे. तुझे वागणे बदलले आहे. तुझे कर्म शुद्ध झाले आहे. आता आपण या प्रवासाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आता उरला आहे तो फक्त अंतिम निरोप. आणि स्वामींनी तुला दिलेली भविष्यवाणी स्वरूपाचे वचन. पुढच्या भागात जो आपला शेवटचा टप्पा असेल त्यात मी तुला सांगणार आहे की उद्याची सकाळ तुझ्यासाठी कशी असेल आणि या संवादाचा शेवट करताना तुला कोणती खून गाठ मनाशी बांधायची आहे. बाळा, आता तुझे डोळे पुसून घे. हा रडण्याचा काळ आता संपला आहे. गेल्या काही मिनिटात किंवा तासात तुझ्या मनात जे मंथन झाले त्यामुळे तुझे अंतरंग पूर्णपणे धुवून निघाले आहे. तू आता तोच जुना माणूस राहिला नाहीस, तर आजपासून तुझा नवा जन्म झाला आहे. उद्याचा सूर्य जेव्हा उगवेल तेव्हा तो तुझ्यासाठी नवीन संधी, नवीन आशा आणि ती अपेक्षित आनंदाची बातमी घेऊनच वर येईल. हे माझे तुला वचन आहे आणि स्वामींचा शब्द कधीच खाली पडत नाही. ज्या क्षणी तू या संवादाचा शेवट करशील त्या क्षणापासून तुझ्या घरात आणि मनात बदलाचे वारे वाहू लागतील. तुला अचानक हलके वाटेल, भीती गायब होईल आणि एक अजब आत्मविश्वास तुझ्या नसांमधून धावू लागेल. हेच ते स्वामींचे देणे आहे. आता तुला कशाचीही काळजी करायची नाही. तुझ्या संकटांचे गाठोडे स्वामींनी स्वतःच्या खांद्यावर घेतले आहे. तुझी मुले, तुझे घर, तुझा संसार आता अक्कलकोटच्या राजाच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहे. जगातील कोणतीही ताकद आता तुझे काहीही वाकडे करू शकत नाही. फक्त एकच लक्षात ठेव, यशाच्या शिखरावर गेल्यावर या जमिनीला विसरू नकोस आणि सुखाच्या काळात त्या दात्याला विसरू नकोस. तुझे कर्म चांगले ठेव, बाकी सर्व स्वामी बघून घेतील. आता तू तयार आहेस. जा आणि त्या आनंदाच्या बातमीचे स्वागत करण्यासाठी दारावर उभा राहा. स्वामी येत आहेत बाळा. आता मी तुझा निरोप घेतो, पण हा निरोप कायमचा नाही. कारण स्वामींच्या रूपात मी सदैव तुझ्यासोबत आहे. तुझ्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि निराशा आज इथेच याच क्षणी जळून खाक झाली आहे. आता उठ, चेहऱ्यावर गोड हास्य आण आणि विश्वासाने एक पाऊल पुढे टाक. तुझे कल्याण निश्चित आहे. तुझी झोळी सुखाने भरो हीच स्वामी चरणी प्रार्थना. बाळा, आता शब्दांची सीमा संपली आहे आणि अनुभूतीची वेळ आली आहे. आपण कितीही बोललो तरी स्वामींची खरी शक्ती त्यांच्या नामात सामावलेली आहे. तर आपण साक्षात स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे वास्तव्य तुमच्या घरात कायम करण्यासाठी त्या दिव्य मंत्राचा गजर करणार आहोत. माझी तुला एक कळकळीची विनंती आहे, हा जप अर्धवट सोडू नकोस. शेवटच्या क्षणापर्यंत हा आवाज तुझ्या घरात आणि मनात घुमू दे, कारण हा केवळ आवाज नाही तर ही तुझ्या आणि स्वामींच्या भेटीची वेळ आहे. जेव्हा हे नाम तुझ्या कानावर पडेल तेव्हा तुझ्या शरीरातील प्रत्येक पेशी शुद्ध होईल. चला तर मग डोळे मिटून हात जोडून आणि पूर्ण श्रद्धेने एकरूप होऊया त्या महामंत्राशी. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः. ओम
श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वमंगलाय नमः।